हॅलो, कसे आहात सगळे? स्वागत आहे आपलं पुन्हा एका व्हिडिओमध्ये. तर मागचा व्हिडिओ बघितला तुम्ही. आई ते त्यांच्या बहिणीकडे गेले होते आणि मी नक्षूला घेऊन घरी आले होते. तर रात्री त्यांना खूप लेट झालं होतं आणि रियूला त्या आजीच्या हाताचं लोणचं खूप आवडतं. त्या दरवर्षी बनवून ठेवतात. तर यावर्षीसुद्धा त्यांनी रियासाठी पाठवलं आणि त्यांच्या झाडाला खूप जास्त जांभळं लागले होते. तर आमच्यासाठी सुद्धा एक पिशवी भरून जांभळं दिले आणि संध्याकाळी रियूचं पार्सलसुद्धा रिसीव्ह झालं होतं. तर ते टिफिन होता, तर इतकी भारी क्वालिटी आली आणि जसं दाखवलं होतं सेम तसंच आलं आहे. आणि मला खूप दिवसापासून इच्छा होती असं स्टीलचं घ्यायचं आतलं. मी फ्रूट वगैरे पण देते, तर मला त्यासाठी वेगळा छोटासा टिफिन द्यावा लागायचा. आता तेही द्यायची गरज नाही. 3 कप त्यासाठीच घेतलेत मी. आणि भाजीलासुद्धा वेगळा डब्बा भेटला आहे. आणि वरचं स्टीलचा पार्ट वेगळा होतो, म्हणजे निघतो तो. आणि त्याखाली चम्मच ठेवायलासुद्धा जागा आहे. तर चॉपस्टिकसुद्धा आल्या आहे. 2 स्टीलच्या आहेत, त्या पण छान क्वालिटीच्या आहे. आणि स्पूनसुद्धा खूप छान क्वालिटीचा आला आहे. आणि डब्याची क्वालिटी तर खूप जास्त भारी आहे. आता रियापेक्षा जास्त एक्सायटेड मी आहे तिला हा उद्या टिफिन भरून द्यायला. मला असं वाटतं मी शाळेत जाऊ हा टिफिन खाण्यासाठी. तर खरंच खूप छान आहे. मला तर खूप जास्त आवडला. तुम्हालाही पाहिजे असेल तर कमेंट करा. आणि बघा इकडं आमची एक्साइटमेंट. आम्हीसुद्धा खाऊन बघितलं चॉपस्टिक्सने जमतं की नाही. आणि पळत पळत जाऊन आजीलासुद्धा दाखवलं. तर आईंनासुद्धा खूप आवडलं आहे. क्वालिटीसुद्धा भारी आली. त्यांच्या स्माईलवरून तुम्हाला कळालंच असेल. आणि जेव्हापासून रियाची स्कूलची शॉपिंग चालू आहे, नवीन नवीन गोष्टी आम्ही घेतो आहे तेव्हापासून, म्हणजे मागच्या वर्षी त्याला काही एवढं कळत नव्हतं, पण यावर्षी नक्षूला असं वाटतं हे सगळं माझ्यासाठीच घेतलं आहे. ते बघा टिफिन त्याच्या आजी दाखवत आहेत. तर त्याला असं वाटतं माझ्यासाठीच घेतलं आहे, मलाच देणार आहे आता, मलाच काहीतरी. पण कळत तर काय नाही ती गोष्ट कशासाठी वापरायची, पण एक्साइटमेंट किती छान असते लेकरांची. 4-5 दिवस झाले आई आणि दीदीला येऊन. आज त्यांना निघायचं होतं कारण दीदीचं ॲडमिशन घ्यायचं आहे. ती 12th पास झाली आहे. तर त्यासाठी आज त्यांना जायचं होतं. रिऊ नाराज होती की आज नका जाऊ, तुम्ही उद्या जा. आणि कालसुद्धा ती असंच म्हटली होती की आज नको आई, उद्या जा. आणि ती स्कूलमधून आल्यानंतरच आई ते निघाले. आई इकडं आले की आईची ड्युटीच असते की तिला व्हॅनमध्ये बसवायची, सकाळी सकाळी उठून तिला सोडायला जायची, तिच्या शाळेची तयारी करावी लागायची. त्या खूप छान तयारी करतात तिची सकाळी सकाळी. आणि बघा दीदीला हा ड्रेस घेतला आहे मी. आईला ती साडी घेतली. माझी खूप इच्छा होती अधिक मासामध्ये ओटी भरायची मावशीची, आईची, मम्मीची, पण ते राहूनच गेलं. आणि आई आत्ता थोडं फिरूनसुद्धा आलं आहे, तर त्यासाठी मला त्यांना साडी घ्यायचीच होती. तर ओटी न भरता मी अशीच त्यांना साडी नेसवली. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.